नमस्कार. मनाच्या असंतुलनामुळे आधिव्याधी होऊ शकतात हे आधुनिक विज्ञानाला आत्ता समजलं आहे. पण भारतातील ऋषीमुनींनी ही गोष्ट अगोदरच जाणली होती. या संबंधित हठप्रदीपिकेत एक श्लोक आहे. मनो यत्र विलीयेत पवनस्तत्र लीयते, पवनो लीयते यत्र मनस्तत्र विलीयते. याचा अर्थ असा, जेव्हा मन तल्लीन असतं तेव्हा श्वासाची गती ही कमी असते. मन तेव्हाच तल्लीन होते जेव्हा श्वास हा नियंत्रित असतो. आपल्याला माहिती आहे, प्राणायाम करताना मनाच्या सहभागामुळे मन संतुलित होत असतं. किंवा रोजच्या व्यवहारातसुद्धा बघतो की अचानक धक्कादायक दृश्य बघितलं की श्वासाची लय वाढते. पण काही वेळाने मन शांत झालं की श्वासाची गती ही आपोआप कमी होत असते. योगशास्त्रात महत्त्वाची भूमिका असलेला हा हठयोग मुख्यत्वे करून शरीर केंद्रित आहे. तरी त्यात पातंजल योगातील काही संकल्पना घेतलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की शारीरिक क्रिया करताना त्यात आवश्यक असलेल्या मनाच्या सहभागालाही महत्त्व आहे. या हठयोगाच्या अभ्यासातून शरीर आणि मन सुदृढ आणि सक्षम होते. ते करून मग या शरीराद्वारे राजयोगाची म्हणजेच पातंजल योगाची साधना करून चैतन्य स्थिती प्राप्त करून घ्यायची असते. आणि हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे.